नमस्कार मित्रांनो, पी.एम. किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून 6,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी निधी अंतर्गत राज्य सरकारकडून 6,000 रुपये मिळतात. म्हणजेच वर्षाला सरकारकडून 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला या लिंकवर यायचं आहे. पी.एम. किसान गव्हर्नमेंट याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथून तुम्ही साईटवरती जाऊ शकता. त्यानंतर इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. तर इथे तुम्ही बघू शकता 2 टाईप आहे, रुरल फार्मर आणि अर्बन फार्मर. रुरल फार्मर म्हणजे ग्रामीण आणि अर्बन फार्मर म्हणजे शहरी. तर इथे तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो स्टेट आहे तो स्टेट टाकायचा आहे. तर इथे आणि त्यानंतर जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं जसाच तसा टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती OTP येऊन जाईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती पण OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्यानंतर असा पेज ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे तुम्हाला आणि सब डिस्ट्रिक्ट तालुका तुम्हाला टाकायचा आहे आणि जे ब्लॉक आहे ते पण तुम्हाला तालुका टाकून घ्यायचा आहे. आणि जे सातबाऱ्यावरती जे तुमचं गाव आहे ते गाव तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर इथं फार्मर पर्सन डिटेल शेतकऱ्यांची सगळी माहिती इथे येऊन जाईल. इथे कॅटेगरीमध्ये तुम्ही जी तुमची कॅटेगरी आहे ती तुम्ही टाकू घ्या. त्यानंतर फार्मर टाईपमध्ये इथे तुम्हाला स्मॉल आणि अदर असे 2 ऑप्शन दिसेल. स्मॉल म्हणजे 1 किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी आणि अदर म्हणजे 1 किंवा 2 हेक्टरपेक्षा जास्त. तर ते तुम्ही टाकून घ्या आणि इथं सिलेक्ट ID मध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि जी तुमची आधार कार्ड वरती जी माहिती आहे ती सगळी इथे येऊन जाईल. जी तुमची आधारवरती माहिती आहे ती तुम्ही आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, ॲड्रेस, पिनकोड हे सर्व तुम्हाला इथे येऊन जाईल. आणि त्या पुढे असं पेज ओपन होईल. इथे तुम्ही इथे तुमचं फादर नेम, हजबंड नेम जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि इथं लँड रजिस्ट्रेशन ID आहे ती सातबाऱ्यावरती आहे, ती टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. राशन कार्ड पण नाही टाकलं तरी चालेल. इथं तुमची डेट ऑफ बर्थ जशी तशी येऊन जाईल आणि इथं ॲक्सेप्ट PM किसान योजना आहे. तर इथे तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. इथे यस आणि नो असे 2 ऑप्शन आहे. जर तुम्ही इथं यस केलं तर इथे तुमचे महिन्याला पैसे कटतील, तर इथे नो करा. त्यानंतर इथं ओनरशिप लँड होल्डिंग आहे. तर इथे तुमचं जे शेती आहे ती जॉईंट आहे का तुमची सिंगल आहे, ते सिंगल असेल तर सिंगल क्लिक करायचं, जॉईंट असेल तर जॉईंट क्लिक करायचं. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सर्वे खाता नंबर आहे. इथे तुम्हाला खाता नंबर जो आहे तो टाकायचा आहे आणि इथे तुमचा कासरा नंबर आहे, तो जो तुमचा गट नंबर आहे तो इथे तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे, सातबाऱ्यावरचा जो असेल तो. आणि इथे एरिया आहे, जे तुमच्या सातबाऱ्यावरती जशी माहिती आहे तशीच तुम्हाला इथे टाकायचे. एरिया तुम्ही 0.1 काय असेल ते तुम्ही टाकू घ्या. त्यानंतर इथे खाली आहे लँड ट्रान्सफर स्टेटस. तर इथे तुम्ही बघू शकता इथं काय आहे, बिफोर 1/2/2019 आणि आफ्टर 1/2/2019. तर तुमची जी शेती आहे ती तुम्ही 2019च्या आधीची आहे का 1/2/2019च्या नंतरची आहे. तर तुम्ही यावरती तुमची कधीची जमीन आहे ती तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आधीची असेल तर बिफोर करा, नंतरची असेल तर आफ्टर करा. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल लँड ट्रान्सफर डिटेल. जी तुमची जमीन आहे ती तुम्ही तुमच्या नावावरती कशी ट्रान्सफर झाली आहे त्याची डिटेल आहे. मतलब तुमचे डेथ ऑफ हजबंड, डेथ ऑफ फादर, ॲक्सेप्ट लेटर,
परचेस ऑफ लँड जर तुम्ही स्वतः घेतलेली आहे का तुमची आजोबाची वडिलांची जी तुमच्या नावावर झालेली आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्ही कधीपासून जमीन घेतली आहे किंवा स्टार्ट केली आहे त्याची इथे तुम्हाला तारीख टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पत्ता रेफरन्स इथं तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं ॲडवरती केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल वरती जी तुमची माहिती आहे ती इथे आलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे तुम्हाला एक अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट इथे तुम्हाला डॉक्युमेंट टाकायचे आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं 200 KBच्या आतच तुमची जी डॉक्युमेंटची साईज आहे ती टाकायची आहे. तर ती 200 KB तुम्ही कशी करू शकता याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही इथं जे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट इथे टाकून घ्या आणि इथं 199 करा आणि इथं कॉम्प्रेस केलं तर ती 195 KB येऊन जाईल. आणि ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह करून घ्या. फोल्डरमध्ये इथे सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल 7/12 आटा घरातल्यांचे आधार कार्ड सगळ्यांचे, अजून रेशन कार्ड, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेरफार हे कंपल्सरी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. रेशन कार्ड म्हणा 7/12 आटा हे तुम्ही इथून अपलोड करून घ्या. नंतर इथं सेव्हवरती क्लिक करा. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. त्यामध्ये तुमचं स्टेटस ॲज सक्सेसफुली सबमिट दाखवलं. आणि इथं जो युअर फार्मर ID आहे तो एकदम महत्त्वाचा आहे, तो तुम्ही सेव्ह करून घ्या. आणि तुमचं स्टेटस कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.